नमस्कार मित्रांनो, स्त्रीला पोटगी का दिली जावी याची कारणे सिद्ध करावी लागतात. यामध्ये पतीने तिला विनाकारण घराबाहेर हकलून दिले आहे, जाणीवपूर्वक तिला आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष करणे, तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करणे, तिला पतीचे मासिक उत्पन्न, त्याची मालमत्ता, घर, शेती, इतर मालमत्ता व त्यातून मिळणारे उत्पन्न याचे पुरावे देखील सिद्ध करावे लागतात. त्यासाठी तिला कागदोपत्री पुरावे देखील सिद्ध करावे लागतात. तेव्हा तिला तिच्या राहणीमानाच्या दर्जानुसार पोटगीही प्राप्त केली जाते. अनेक वेळा असेही होते की पती हा काहीही कमवत नाही, तसेच तो अनेक व्यसनांच्या आहारी गेलेला आहे. त्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, म्हणून पत्नीला मिळणारा पोटगीचा हक्क तसेच मुलांना पोटगीचा मिळणारा हक्क संपुष्टात येत नाही. एखाद्या स्त्रीने पतीपासून घटस्फोट घेतला असल्यास आणि दुसरा विवाह केलेला नाही, परंतु तिला मुलांचा सांभाळ करायचा असेल आणि तिची मुले सज्ञान होईपर्यंत तिला मिळणारी पोटगीचा हक्क ती मागू शकते. तसेच तिच्या सोबत राहत असणारी तिची मुले जोपर्यंत सज्ञान होत नाही तोपर्यंत ती पोटगीचा हक्क मागू शकते. तसेच स्त्री ही कमवत असल्यास तिला मिळणारा पोटगीचा हक्क हा पतीला देणे कटिबद्ध आहे, असा उच्च न्यायालयाने 2021 मध्ये निर्णय एका खटल्यामध्ये दिलेला आहे. घटस्फोटित महिला ही काहीतरी कमवत आहे, म्हणून तिला तिच्या मिळणाऱ्या पोटगीच्या हक्कापासून वंचित केले जाऊ शकत नाही. थोडक्यात पत्नीचा सांभाळ करण्याची जबाबदारी पतीची आहे, यापासून त्याची सुटका होऊ शकत नाही.